आणि खऱ्या अर्थानं या भीमसैनिकांना साथ देण्यासाठी उपस्थित असलेली माझी मातृशक्ती, या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात महिला दादा उपस्थित आहेत। आवर्जून ही मातृशक्ती तुम्हाला सांगते की दादा तुम्ही जो निर्णय घेतला तो किती योग्य होता। या योग्य निर्णयासमवेत आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत। सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते। आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहत असताना सुनीलजी मगरे आपण प्रत्येकाला बरोबर घेत प्रत्येक वाड्यावस्त्याचा माणूस या ठिकाणी उपस्थित राहील याची काळजी घेत दादांना पाठिंबा देण्याचा आपण जो प्रयत्न केलाय तो यशस्वी होताना दिसतोय। आज या ठिकाणी आपण सगळेजण एकत्र येत असताना खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मांडण्याची भूमिका घेतली। आज खरं अंधश्रद्धेच्या विरोधात प्रखर भूमिका घेत स्वच्छतेचा प्रचार स्वतःच्या कृतीतून करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती या निमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते। एक राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून, एक सामान्य कुटुंबातली महिला म्हणून मी तुमच्या समोर उभी आहे ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे। कारण हे संविधानातल्या घटनेतलं पद आहे आणि म्हणून शेतकरी कुटुंबातल्या एका महिलेला, बहुजन समाजाच्या एका महिलेला या व्यासपीठावरती बोलण्याची संधी मिळाली ती बाबासाहेबांच्या संविधानामुळे। याचा मला मनापासून अभिमान वाटतो। महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवरायांचं स्वप्न असलेल्या लोक कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे घेऊन चालत असताना राजश्री शाहू महाराज असतील, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची समता आणि बंधुत्वाची भूमिका असेल आणि हा विचार पुढे घेऊन चालण्याचा प्रयत्न करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरा समतावादी विचार आणि त्याची खोलवर रुजलेली पाळेमुळे असतील, ही आपल्या माध्यमातून समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न करणारा माझा सामाजिक न्याय विभागाचा भीमसैनिक असेल। या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देते। या संविधान गौरवच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं संविधान समाजामध्ये पोहोचवण्याची गरज आज जाणवते। माझ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। मला त्यांना आवर्जून सांगायचंय, बाबासाहेबांनी तुम्हाला मला घटना दिली, संविधान दिली, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आणि मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आणि खऱ्या अर्थानं हा अधिकार समाजामध्ये घेऊन जाण्यासाठी आपली भूमिका फार महत्वाची आहे। 150 पावणे 200 वर्षापूर्वी माझ्या सावित्रीबाईंनी एक विचार मांडला। अज्ञानाने अंधारलेल्या वाटा ज्ञानाच्या प्रकाशाने उजळून टाकण्याचा त्या माऊलीचा प्रयत्न होता। तिच्यावरती शेणामातेत गोळ्यांचा चिखलफेक झाला, पण तरी सुद्धा ती माऊली डगमगली नाही। कारण तिला पुढे जाऊन असं वाटलं की माझ्या या जिजाऊ सावित्रीच्या लेखी बाबासाहेबांचं संविधान वाचतील आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार स्वतःमध्ये अंगीकारून करतील। पण दुर्दैवानं मला माझ्या महिला भगिनींना आवर्जून सांगायचं, दुर्दैवानं आम्ही पावणे 200 वर्षाचा प्रवास करून आलो, पण आजही आम्हाला बाबासाहेबांचं संविधान वाचायला वेळ मिळाला का नाही माहिती नाही। पण आमच्याकडे नुकतेच मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार झालेत। कोणाच्या भावना मला दुखवायच्या नाही, पण समाजाची खरी परिस्थिती मांडायची आहे। आम्ही मार्गशीर्ष महिन्याचे 4 गुरुवार त्याचे उपवास केले असतील, नवरात्रीचे उपवास केले असतील, वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या असतील, त्याच्या अगोदरचे उपवास केले असतील, नागपंचमीचे उपवास केले असतील। ह्या सगळ्या पोथ्या पुराण आमच्या घरामध्ये आहेत, पण दुर्दैवानं आजही आमचं बाबासाहेबांचं संविधान आमच्या घरामध्ये सापडत नाही। ते असलाच पाहिजे। वडाच्या झाडाला फेऱ्या मारणारी सत्यवानची सावित्री आम्ही कधी पाहिली नाही, पण तिची पूजा करतो, तिच्यासाठी दिवसभराचा उपवास करतो। पण दुर्दैवानं जी ज्योतिबाची सावित्री आम्ही पाहिली, तिचा विचार खऱ्या अर्थानं आत्मसात केला पाहिजे। तर मला असं वाटतं आतापर्यंतच्या अंधश्रद्धेच्या विरोधातला लढा आम्ही यशस्वी लढू शकलो असतो। दादा महाराष्ट्रभर दौरे करतात, महाराष्ट्रातला प्रत्येक कार्यकर्ता दादांपाशी येतो। उद्याच्या समाजाचं भवितव्य असलेला युवक दादांकडे फार मोठ्या आशेने पाहतो आणि म्हणून दादांच्या पाठीमागे उभं राहत दादांचं समर्थन करतो। शैक्षणिक आयुष्याची वाटचाल चालणारा विद्यार्थी हा दादांसमवेत आहे। अगदी लहान बाळाला कडेवर घेऊन या सभेमध्ये बसणारी माझी एखादी माऊली तर 82 वर्षापर्यंतची वृद्ध महिला या ठिकाणी येते आणि तिला हा विश्वास वाटतो की माझ्या आयुष्याची सायंकाळ होत असताना जर मला काळजी घेणारं कोणी असेल तर माझे दादा आहेत। आणि म्हणून समाजातला प्रत्येक या ठिकाणी उपस्थित राहत असताना कष्टकरी असेल, कामगार असेल, या सगळ्यांना दादांप्रती आत्मीयता, एक विश्वास, दिलेला शब्द पाळणारा माणूस म्हणजे दादा। हा विश्वास खऱ्या अर्थानं सार्थक करत असताना आता तुमची आणि माझी जबाबदारी आहे। दादांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद, मोठ्या प्रमाणात होणारे पक्षप्रवेश आणि यामुळे विरोधकांच्या पायाखालची सरकलेली जमीन, त्याच्यामुळे दादांवरती टीका करत असताना त्यांना इतकंच सांगायचंय, सकाळपासून रात्रीपर्यंत
मुंब्रापासून जामखेड पर्यंत काही जण दादांच्या नावाचा जप करत राहतात. पूर्वी दादांनी काही काम केले ते सांगायचे आणि मतं मिळवायचे. आता दादांवरती टीका करतात आणि मतं मिळवतात. याचाच अर्थ दादांच्या नावाचा जप केल्याशिवाय यांचा चरितार्थ चालत नाही. त्याच्यामुळे त्यांना दादांचा जप करावा लागतोय. या निमित्तानं आवर्जून सांगू इच्छिते, अनेक जण सांगतात दादांनी जो विचार घेतला, जो निर्णय केला, तो पुरोगामी महाराष्ट्राला सोडून हिंदुत्ववादीकडे जाणार आहे. त्यांना फक्त इतकंच सांगा, दादांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक महामंडळाचं भाग भांडवल 30 कोटीच्या ऐवजी 500 कोटी करण्याचा निर्णय जो दादांनी घेतला तो समाजाला न्यायकारक आहे. यामध्ये खऱ्या अर्थानं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचं पुण्यातलं भिडेवाड्यातलं पहिलं स्मारक होणार. ते राज्यालाच नाही ते देशाला दिशादर्शक असणार. यासाठी 100 कोटीचा निधी दिला. राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थळ असलेला सिंदखेड राजाच्या देखभालीसाठीचा निधी दिला. महाराणी सईबाई यांच्या स्मारकासाठी 29 कोटी रुपयाचा निधी दिला. शेतकऱ्यांच्या कांद्याची महाबँक असेल, दुधाला दिलेलं अनुदान असेल, या सगळ्यांबरोबर रमाई आवास योजनेतून 60 कोटीचा निधी वितरित करण्यात आला आहे. पीएम आवास योजनेअंतर्गत मागासवर्गीयांसाठी 3 वर्षामध्ये 10 लाख घरांची तरतूद करण्यात आलेली आहे. रमाई योजनेच्या माध्यमातून 1.5 लाख घरे बांधली जाणार आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत 50,000 घरांसाठी 600 कोटीची तरतूद या सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कामं जर कोणी केली असेल ती महायुती सरकारमध्ये केली गेलेली आहे. ती आदरणीय दादांच्या माध्यमातून केली गेलेली आहे. आणि म्हणून सगळ्या घटकांना न्याय देणारी व्यक्ती जर कोण असेल तर ती आदरणीय दादा आहे. म्हणून आवर्जून सांगायचंय, यामध्ये विरोधकांना टीका करताना काही मिळत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात सभा होतात, 20-25 हजार लोक सभेला उपस्थित राहत असताना 3-4 तासानंतरचा शेवटच्या लोक निघून जाताना 25-30 रिकाम्या खुर्च्यांचा फोटो काढून विरोधक तो फोटो पोस्ट करतात. बिचाऱ्यांना मला सांगायचंय, असं काही करू नका. तुम्ही जेवढे आमच्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो टाकतायत तेवढीच लोक तुमच्या बारामती लोकसभेच्या खासदारांच्या बैठकीला उपस्थित असतात. आणि दुर्दैवाने आपण आक्रोश मोर्चा काढला, शेतकऱ्यांसाठीच्या रॅली काढल्या, यामध्ये जनाधार कोणत्याही पद्धतीचा मिळाला नाही. दुर्दैवाने तुम्हाला असे काही वेडेचाळे करावे लागतात. पण समाजाला माहितीये दादांनी जो निर्णय घेतला तो जनतेच्या हिताचा आहे, कष्टकऱ्यांचा आहे, कामगारांचा आहे, आमच्या महिला भगिनींचा आहे. मी आदितीताई तटकरे यांना मनापासून धन्यवाद देते. आदितीताईंच्या माध्यमातून लेक लाडकी योजना आणली, 4थे महिला धोरण येते. मला माझ्या मायमाऊलींना या ठिकाणी बसले त्यांना आवर्जून सांगायचंय, फार खोलात जाणार नाही, पण या लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावावरती 5,000ची तरतूद करत असताना ती पहिलीला गेल्यानंतर 7,000 रुपये, ती 7वीला गेल्यानंतर 9,000, ती 18 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपयाची रोख रक्कम आणि असे एकूण तिला 18 वर्षापर्यंत 1 लाख रुपयाचा निधी मिळणार. जेणेकरून खऱ्या अर्थानं सबलीकरण आणि सक्षमीकरणाचा विचार या माध्यमातून रुजला जाणार. 4थं महिला धोरण येत असताना 9 महिने 9 दिवस गर्भात वाढलेल्या लेकराला जन्म देताना बाळंतपणाची कळा प्रत्येक माऊलीने सोसलेली असते. पण बाळाच्या नावापुढे पित्याचं नाव येतं. या धोरणानुसार जन्मदात्या आईचं नाव आता बाळाच्या नावानंतर लागणार. आणि खऱ्या अर्थानं हा आमच्या मातृत्वाचा सन्मान असं मला मनापासून वाटतं. हे 4थं धोरण आमच्या महिलांच्या सुरक्षितेचं आणि आमच्या सबलीकरण सक्षमीकरणाचं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये देखील दादा आपण जो निर्णय घेतला तो किती योग्य होता हे सगळ्यांच्या उपस्थितीवरून दिसून येतं. म्हणून या सगळ्यांच्या उपस्थितीबद्दल मी आभार व्यक्त करत असताना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला आपण ज्या पद्धतीने दादांना पाठिंबा दिला तसाच येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला आपल्या सगळ्यांना प्रत्येक जागेवरती दादा उभे आहेत असं समजून मतदान करायचंय. आणि आपला हा पाठिंबा मतदानाच्या माध्यमातून जो संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय तो दाखवून द्यायचा, इतकीच विनंती या निमित्तानं करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.